नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप फडतरे राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या आहोत आता माळशिरस या ठिकाणी. तुम्ही बघू शकता या ठिकाणी रात्रीचे 11 वाजलेले आहेत. या मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये सर्व वारकरी सकाळचा प्रवास करून आपला या ठिकाणी निद्रावस्थेत तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपण आपल्या इकडल्या उजव्या हाताच्या दिशेला जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी हिरकणी कक्ष दिसेल, आरोग्य तपासणी कक्ष. या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडीच्या सेविका दिसतील. रात्रीच्या 11 वाजलेले आहेत. सर्व वारकरी आपली शांत झोप घेत आहेत, परंतु ह्या रणरागिणी आपलं कर्तव्य या ठिकाणी आपल्याला बजावताना दिसत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्ते सर. नाव काय आपलं? उज्ज्वला शिवाजी क्षीरसागर, बर. अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका. मॅडम आपलं? उज्ज्वला प्रकाश जगताप, अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका. मॅडम आपलं? मेघा नितीन पवार, अंगणवाडी सेविका. श्रीमती माया विठ्ठल नसते, अंगणवाडी सेविका. बर. तुम्ही एवढं वर्ष झालं अंगणवाडी सेविका म्हणून काम करताय. ते काम करण्याचं तुम्हाला म्हणजे एक कर्तव्य असेल, पण आता जे तुम्ही काम करता वारीमध्ये वारकऱ्यांना जे सेवा देता, रात्रीचे 11 वाजलेले आहेत, ते सर्व शांत झोपेत आहेत, परंतु तुम्ही तुमचा प्रपंच, घर, तुमची मुलंधार सोडून या ठिकाणी त्यांना सेवा देते. काय वाटतंय तुमच्या मनामध्ये? सर, आम्हाला हा एक प्रकारचं म्हणजे ह्याच्या निमित्ताने आम्हाला एक वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. आनंद वाटतो काम करताना. आनंद वाटते. मॅडम तुम्हाला? खूप छान वाटते. काम आम्ही एक सेवा करणारा छोटासा हिस्सा बनू शकतो या माध्यमातून, त्यामुळे खूप छान वाटते. आम्हाला ह्या हिरकणी कक्षामधून काम करायचं संधी मिळाली आणि त्यासाठी आम्हाला ह्या वारकऱ्यांची सगळी सेवा किंवा त्यांच्या काही अडचणी आहेत, वारीमध्ये अनेक अडचणी येतातच, त्यासाठी हे हिरकणी कक्ष उभा केलेला आहे. त्यासाठी आम्हाला त्यांना जे गरज आहे ज्या गोष्टीची, त्यासाठी आम्ही इथं त्यांची सेवा करण्यासाठी थांबलेलो आहे. आणि हे आमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य आहे ते, पण आमचं त्यातून आम्हाला खूप समाधान पण भेटते, त्यामुळं आम्ही हे काम करतोय. सेवा एक आमच्या हातून होती याचाच खूप आनंद आहे. मगाशी कार्यक्रम चालू असताना, पुढे कीर्तन चालू असताना माऊलींनी अनाउन्समेंट केली तिथं की अंगणवाडी सेविकेकडून या वारकऱ्यांसाठी एक काहीतरी 20-30 बिस्किटाचे पुढे तुम्ही भेट दिली. म्हणजे विठुरायाची या ठिकाणी तुम्ही सेवा करताय. काय काय म्हणजे काय मिळतं तुम्हाला यातून? खूप छान वाटतं. कसं होतं, हे वारकरी आलेले असते, कोणाकडं म्हणजे कोणाकडे अन्न असते, कोणाकडे नसते. त्यात त्यांनी एक छान उपक्रम राबवला की ज्यांच्याकडे शिल्लक अन्न आहे त्यांनी ते स्टेजवर आणा आणि ज्यांना खरंच भूक लागलेली आहे त्यांनी या महाप्रसादाचा आनंद घ्या. आम्हाला पण खूप छान वाटलं. आम्हाला पण वाटलं की आम्ही ही सेवा करतोच आहे सकाळपासून. सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही आता 11 वाजलेत तरी आम्ही आमच्या कर्तव्यात आम्ही तत्पर आहोत. पण एक छोटासा हिस्सा की बाबा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आम्ही छोटासा प्रयत्न म्हणून आमच्याकडून प्रयत्न केला की काहीतरी आपण द्यावं, म्हणून आम्ही तिथं दिलं. आम्हाला खूप समाधान वाटलं त्या गोष्टीचं. घरच्यांना सांगितलंय का तुम्ही 12 वाजेपर्यंत ड्युटीवर आहेत? हो हो सांगितले. आणि घरच्यांचे, मुलाचे, मुलीचे सगळ्यांचे फोन येऊन गेले. सगळ्यांचे म्हणजे आमच्या घरच्यांना पण अभिमान आहे, कारण आमच्या हातून ही कशी एवढी छान सेवा घडते त्याचं त्यांनाही अभिमान आहे. आणि आतापर्यंत किती महिलांना तुम्ही सहकार्य केलं असेल या कक्षातून? आता तसं सांगणं अवघड आहे. खूप महिला आलेत, आम्हीही मोजले नाहीत, पण बऱ्यापैकी महिलांना आम्ही मार्गदर्शन केले. इथं जरी काही उपलब्ध नसेल तर आम्ही त्यांना सांगितले की इथं असं असं आहे, तुम्ही तिथं जावा, तुम्हाला मिळेल. आमच्याकडून जे काय आहे ते आम्ही त्यांना बऱ्यापैकी मदत करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. एवढी तुम्ही सेवा करताय, सरकारकडून काय अपेक्षा आहे का तुमची? नाही, याच्यासाठी सरकारकडून आमची काही अपेक्षा नाही, कारण आमचं हे कर्तव्य आहे, आमचं हे काम आहे आणि यापेक्षा जास्त ही सेवा आमच्याकडून घडती ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. समाजसेवा हे महत्वाचं आमचं काम आहे. आयसीडीएस समाजसेवा हा आहे. आणि आम्ही म्हणूनच नाही, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात असे हिरकणी कक्ष उभारलेले आहेत. प्रत्येक सेविका हे काम करते आहे आणि प्रत्येक सेविकेला सेवा म्हणूनच प्रत्येक सेविका ही घेत आहे. आणि इथं माळशिरस मध्ये 3 पालखी मैदानावर 2 आणि इथं 1 असे 3 हिरकणी कक्ष आहेत. आणि ह्यात माळशिरस मधल्या सगळ्या सेविका मदतनीस
उपस्थित आहेत. सर्व जेवढे सेवक आहेत त्यांचं 12 वाजेपर्यंत हो, ड्युटी सगळ्या- आहे हा, सगळ्यांची प्रत्येक केंद्रावरती हो, म्हणजे 3 केंद्रावरती. 3 केंद्रावरती duty. सकाळी 8 ते संध्याकाळी संध्याकाळी 12 पर्यंत ड्युटी लावलेली आहे. आता 12 नंतर कसे जाणार आहेत? घरचे येणार आहेत का नाही येणार येणार? हो येणार आहे. आणि यासाठी आम्हाला आमचं जे ऑफिस आपलं पंढरपूर पश्चिम सोलापूर यामध्ये आमच्या पर्यवेक्षिका सनगर मॅडम आणि आमचे CDPO जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं आहे. त्यामुळं त्यांनी जे मार्गदर्शन करतोय आम्ही त्या सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप छान मिळतं. आपण बघू शकताय मानव तेवढं आभार या हिरकणींचा आहे, या रणरांगिणीचा आहे. सर्व वारकरी आपली शांत झोप घेत आहेत. दिवसभराचा थकवा त्यांना जरी लागणाऱ्या काय अडचणी असतील त्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी अंगणवाडी सेविका रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपल्या ड्युटी पोहोचवतात. या महिलांसाठी सर्वांसाठी आमच्या या राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलकडून त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन गणेश देशमुखसह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, माळशिरस.